नमस्कार. आज माध्यमांवर बातम्या पाहत होतो आणि बातम्या पाहत असताना दिसून आलं की विधान परिषदेच्या 2 वेळा असलेले आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा आणि ज्यांची खरी ओळख म्हणजे स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी म्हणून आहेत, अशा डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुळात प्रज्ञा सातव यांचं कर्तृत्व काय, तर ते शून्य. पक्षासाठी त्यांचं योगदान काय, तर ते शून्य. परंतु स्वर्गीय राजीव भाऊ यांच्या कार्याचं आणि यांचं योगदान, पक्षासाठीचं असलेलं योगदान, यासाठी काँग्रेस पक्षानं त्यांना 2 वेळा आमदार केलं, संघटनेमध्ये मोठमोठी जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या प्रज्ञा सातव आज भाजपाच्या गोटात जाऊन बसल्यात. आज राजीव भाऊ हयात असते तर त्यांना अतिशय दुःख झालं असतं. राजीव भाऊ, तुमच्या विचारांचा वारसा माझ्यासारखे कित्येक अराजकीय पार्श्वभूमी असलेले आणि फाटके तरुण नक्कीच करतील, हे आज मी ठामपणे सांगू इच्छितो. कारण कुटुंबाला तुमचा वारसा नाही कळाला, परंतु तो वारसा आम्हाला कळाला. स्वर्गीय रजनीताई सातव असतील किंवा स्वर्गीय राजीवभाऊ सातव असतील, यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे काळा दिवस आहे. ज्या राजीवभाऊ यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, पंचायत समितीचे सदस्य झाले, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, लोकसभेचे खासदार झाले आणि राज्यसभेचे खासदार झाले. हे तेच राजीव सातव आहेत, ज्या राजीव सातव यांनी गुजरातमध्ये प्रभारी असताना भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करताना तोंडाला फेस आणला होता. मला अभिमान वाटतो राजीव भाऊ, आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत. आम्ही तुमचा विचार आणि काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन चाललोय. परंतु तुमचा विचार आणि तुमची कारकीर्द तुमच्या पत्नीला कळली नाही, याबद्दल प्रचंड दुःख आणि वेदना आम्हाला सुद्धा होत आहेत. राजीव भाऊ, तुम्ही पाहत असाल, तुम्हालाही याचं दुःख असेलच. प्रज्ञाताईंचं कर्तृत्व काय, तर शून्य. फक्त राजीव भाऊंचं योगदान पक्षासाठी भरपूर आहे, म्हणून त्यांना पक्षाने 2दा आमदारकी आणि संघटनेमध्ये मोठमोठी पदं दिली. म्हणतात ना, फुकट मिळालं तर त्याची किंमत नसते. आणि आज हे प्रज्ञा सातव यांनी सिद्ध करून दाखवलंय. मुळात प्रज्ञा सातव यांना भाजपमध्ये घेऊन किंवा भारतीय जनता पार्टीने प्रवेश करून काय साध्य केलं आणि काय मिळवलं हेच मला कळत नाही. बातम्यामध्ये पाहत होतो, काँग्रेसला खिंडार पडलंय, काँग्रेसला बडा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय. बडा नेता, त्यांना 2दा आमदारकी काँग्रेस पक्षानं फक्त राजीवभाऊंचं योगदान पक्षासाठी प्रचंड मोठं आहे म्हणून दिली. नाहीतर या राज्यामध्ये कित्येक असे नेते होते ज्यांचं योगदान खरंच प्रज्ञा सातव यांच्यापेक्षाही मोठं आहे. परंतु फक्त राजीवभाऊंचं योगदान हे कुणीच नाकारणार नाही. विशेष म्हणजे ज्यांना त्या आमदारकी 2 वेळा जी त्यांना मिळाली, ती आमदारकी ज्यांना मिळायला हवी होती, त्यांना सुद्धा ते मान्य होतं की नाही, राजीवभाऊंचं योगदान मोठं आहे, म्हणून सहानुभूती खातर प्रज्ञा सातव यांना आमदार केलं तर हरकत नाही. एवढ्या मोठ्या मनाचे दिलदार लोक काँग्रेस पक्षामध्ये काम करतात. आज मला लाज वाटते की काँग्रेस पक्षामध्ये अशीही लोक असतात. ज्या वेळेस पक्ष संकटात असतो, ज्यावेळेस पक्षाची परिस्थिती कठीण असते, खरं तर ही कठीण आणि चांगली परिस्थिती काही दीर्घकाळ राहत नसते, परंतु अशा वेळी तुम्ही पक्षाला सोडून जाता, एक विचार सोडून जाता. खरं तर तुम्हाला विचारच नाहीये हे तर सिद्ध झालंय. राजीवभाऊंचे तुम्ही खरे वारसच नाहीत. राजीवभाऊंचे खरे वारस म्हणजे या महाराष्ट्रात आणि या देशात काँग्रेस पक्षाचा विचार आणि प्रचार करणारे सर्व तरुण नेते मंडळी आहेत. आज हे ठामपणे सांगू शकतो. आणि मी आज विश्वासानं सर्वांना सांगतो की राजीवभाऊ, या देशामध्ये कोणी मायका लाल अजून जन्मला नाही जो काँग्रेस संपवेल. जोपर्यंत माझ्यासारखे युवक काँग्रेस पक्षामध्ये नेटाने काम करत आहेत, रस्त्यावर उतरून काम करत आहेत, तोपर्यंत काँग्रेस पक्ष संपवणारा आजपर्यंत कोणी जन्माला आला नव्हता आणि उद्याही जन्माला येणार.